आपलं नॉर्मल जे आपण 10 ते 6-8 जॉब करतो, तर त्यांनी एक फिटनेस राहण्यासाठी काहीतरी सिंपल व्यायाम करायला त्याला हवा एक ना. शब्द आहे मॅडम, पर्सिस्टन्स अँड पर्सिवरन्स. तुम्ही तुमची वेळ ठरवा, ती स्वतःला द्या. वेन यू डू इट रेग्युलरली तुमची बॉडी फिट राहते. प्रॉब्लेम काय होतो, यू डू इट फॉर 4 days, 3 महिने गायब, परत दॅट मेक्स युअर बॉडी गो हे वायर. अँड ॲडिक्वेट स्लीप, हिलिंग टाईम इज द स्लीप. स्लीप पॅटर्न खराब आहे त्या माणसाचं ओबेसिटी. विमेनमध्ये पण स्लीप पॅटर्न जेव्हा खराब होतात तेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये वेट चेंजेस सुरू होतात, हॉर्मोनल चेंजेस सुरू होतात. दे शुड वर्क ऑन their sleep, and definitely sleep is also related to good diet. Good sleep is good health. Always. तुम्ही आता हिप आणि नी रिप्लेसमेंट सर्जन आहात, तर एक अशी कुठली लक्षणं आहेत 3 की ती जर असली तर तुमच्याकडे आधीच यावं, म्हणजे एका नेक्स्ट स्टेजला जायच्या आधीच लोकांनी यावं आणि की डॉक्टर आम्हाला एखाद्या वेळेस सुरुवात होते, अशी कुठली 3 लक्षणं आहेत की सुरुवात झाली आहे? लेटस आपण नीपासून सुरू करूया. नी 3 लक्षणं तुम्ही 3 सांगा, लक्षणं. नीची आणि 3 हिपची. तर 3 लक्षणं. एकतर आम्ही 15 days ट्रायल पिरियड देतो. 15 days आपला नी दुखतोय, आपण एक काही ट्राय, एक्झाम्पल एक विल टेक 3 एक एज ग्रुप फ्रॉम 20 to 40 आणि 40+. ओके. सो 20 to 40 माझा मी जिम केलं, मला काही लागलं, मला पेन सुरू झालं, अँड आय टूक अ कॉम्बी फ्लॅम, काहीतरी घेतलं आणि मला 10 ते 12 दिवसात प्रॉब्लेम आहे आणि इट इज नॉट गोईंग. ते एक इंजरी पॅटर्न झालं. दुसरं नाही, पण म्हणजे इंजुरी ही काहीतरी वेगळा एक्सरसाइज केल्यानंतरची की रुटीनमध्ये पण? रुटीनमध्ये होऊ शकते. आता आणि रुटीनमध्ये काय होतं, ट्रॅव्हल केलं आणि आपल्या वाटीच्या समोर दुखतंय, नी स्टिफ होतोय, आणि देन मग तुम्ही रेग्युलरली घरचे उपाय करता ना, आयसिंग करताय, वॉट एव्हर, 2 weeks अंगावर काढायचं नाही. ते 2 weeks इज अ टाइम यू शुड मॅक्सिमम. दॅट इज वन टेक होम मेसेज. ह्याच्यामध्ये मला एक विचारायचं होतं, तुम्ही म्हणाला आयसिंग, तर हा एक प्रश्न मला नेहमी ऑर्थोपेडिक सर्जनना विचारावा असं वाटतं की गरम पाण्याने शेकायचं का थंड पाण्याने? बोथ वर्क. स्वेलिंग आहे, तुम्हाला वाटतंय की मला काय लागलंय, तर ते स्वेलिंग कमी करायला आयसिंग आहे. पण स्वेलिंग नाही आहे, जस्ट नुसतंच दुखतंय, तर हीट वर्क्स. ओके. सो तुम्हाला कळतं ना, सूज आली आहे, ठेच लागली आहे, तिथे हीट विल नॉट वर्क, कारण का ते इन्फ्लमेशन कमी करायचं आहे. जिथे इन्फ्लमेशन नाही, तुम्हाला जस्ट पेन होतं आहे. सो याचं कॉमन मेन कारण इज आपल्या मसल्सचं नॉर्मल आणि टेंडन जे आतमध्ये नीमध्ये किंवा हिपमध्ये आहेत, त्याचं नॉर्मल जी ठेवण आहे ती टेन्शनमध्ये असते. ॲबनॉर्मल सिटिंग पॅटर्न्स, लाँग टाईम सिटिंग, ते मसल्स, तिथे 18 मसल्स आहेत नीच्या अराउंड आणि 23 अराउंड मसल्स हिपमध्ये आहेत. तर पूर्ण ग्रुप जेव्हा काम करत नाही, त्याला आम्ही कायनेमॅटिक्स म्हणतो. कुठलं तरी मसल ॲबनॉर्मल आहे, लिगामेंट ॲबनॉर्मल आहे, तेव्हा ते जॉईंट घासायला लागतं. बिकॉज त्या जॉईंटला इट्स लाईक अ हावडा ब्रिज और अटल सेतू, त्याचे जे रिन्स आहेत, दीज आर द मसल्स, आणि ते जेव्हा ढिले पडले आहेत किंवा ॲबनॉर्मल पोझिशनला आलेत, तेव्हा जॉईंट घासतो आणि मग ते पेन सुरू होतं. आणि इफ इट इज मोर दॅन, तुम्ही काहीच केलं नाही, घरी बसलात आणि हे काय दुखायला लागलं, इट इज अ बिगिनिंग ऑफ अर्थरायटिस. ओके. की मी बसलो आहे, आय ट्रॅव्हल फॉर 9 hours इन अ फ्लाईट आणि मला सडनली हे काय आहे, देन वी सी द एक्सरेज. दॅट इज अ साईन की तुमची वाटी घासून राहिली आहे, तुमचा गुडघा कुठेतरी घर्षित होतो आहे. अर्ली स्टेजेसमध्ये देन वी ॲडवाईज फिजिओ करतो काय, तो तुमच्या मसलचा टोन वाढवतो. तो ही मेक्स यू कॉन्शियस अबाउट की बाबा हे करायला लागेल, आणि इफ यू फॉलो इट. दुसरी साईन हिपची आम्ही बघतोय की तुम्हाला गुडघ्यामध्ये पहिलं म्हणजे दुखतं 15 दिवस दुखत राहिला तर तुमच्याकडे यायला पाहिजे. आणि मग बाकीची 2 अशी कुठली लक्षणं आहेत? दुसरं कारण इज अब्यूज करतोय का आपण काही, म्हणजे, आणि फॅमिली हिस्ट्री आहे का, की यू हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री की आईवडिलांना पण आर्थरायटिस होता, तुम्ही रुमॅटॉइड पॉझिटिव्ह आहात, तुम्हाला आंबात वगैरेचे तुम्ही अलर्जिक आहात, आणि स्वेलिंग आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की माझ्या फॅमिलीत हे आहे, दोज पीपल शुड बी व्हेरी, जसं ते बीपीवाले म्हणतात की घरी जर कोणाला बीपी डायबिटीज असेल तर कीप ऑन चेकिंग. आपण नॉर्मली जॉईंट्स जोपर्यंत दुखत नाही किंवा काही होत नाही, वी डोंट चेक इट. तर फॅमिली हिस्ट्री आहे, तर यू शुड ऑलवेज बी थोडा व्हेरी कॉन्शियस अबाउट इट. जरा काय झालं की लगेच थोडं दाखवायचं. आणि
तसे काय होतं सॅडली जॉईंट्स असं ना असं खूप क्लिअर काही सांगत नाही. जसं तुम्हाला ॲस्थमावाल्यांना काही होतं आहे किंवा इतर जे आजार आहेत IBS आहे किंवा जॉईंट्सचा एकच हे येतं एक पेन. तर पेन इज युअर बेस्ट फ्रेंड की पेन जर व्हायला लागलं आणि विच इज मोर दॅन 15 days आपल्याला काहीतरी बघायला लागेल. आणि हिपमध्ये मॅडम आता आम्ही फोकस AVNवर जास्त करतो आहे बिकॉज जो आजारमध्ये झाला होता त्याच्या आधी हिप एस्पेशली आपल्या एरियाजमध्ये साऊथ ईस्ट एशिया और इट वॉज अ प्रॉब्लेम ऑफ द वेस्ट की त्यांना तिथे रिमॅटिझम त्या कोल्डमुळे बरेच प्रॉब्लेम्स होते आणि हिपचं कार्टिलेज आपल्याकडे एवढं जात नव्हतं बिकॉज समहाव जेनेटिकली. पण पोस्ट कोविड अँड पोस्ट वॅक्सिनेशन ऑल्सो विदिन अ पिरियड ऑफ 6 months to 24 months to 3 years वी आर सीइंग की हिपचं कार्टिलेज पूर्ण चाललं आहे कोविडनंतर. इट इज अ बिग प्रॉब्लेम. AVN एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस नावाचा एक आजार ज्याच्यामध्ये हिपचा बॉल किंवा आपण हेड म्हणतो ते कोलॅप्स होतं आहे आणि पेशंट नॉर्मली कम्स विथ बॅक पेन ऑर अ नी पेन. आणि जेव्हा आम्ही चेक करतो नॉर्मली स्पाईन सर्जनकडे किंवा एका जनरल ऑर्थोपेडिककडे जातो आणि मला बॅक पेन आणि मेनी सर्जन्स मेनी डॉक्टर्स जे रेग्युलर एक हिप नीचा एक्सरे नॉर्मल आहे हिपचं पण हिपच्या एक्सरेमध्ये चेंजेस यायला पण तुम्ही स्टेज 2 किंवा स्टेज 3ला जावं लागतं. सो वी हॅव टू सस्पेक्ट व्हेरी हाय बिकॉज ह्या ज्या स्टेजला आहे जेव्हा हे यंग लोक येत आहेत आणि 15 दिवसापासून सर मला हिपमध्ये डिस्कम्फर्ट आहे देर इज सम डिस्कम्फर्ट आणि तो डिस्कम्फर्ट आम्हाला एक्सप्लेन करतात की बर्निंग प्लस पेन आणि थोडं कुठेतरी लिम्प होतं आहे मला मध्ये जातं आय टेक अ पेन किलर आणि फाईन. पण हिपमध्ये पेन येत झालं किंवा बॅकएक बऱ्याचशा बॅकएकसुद्धा लोअर बॅकएक कॅन बी रिलेटेड टू द हिप. तर आजकाल आमच्याकडे जेव्हा इम्बॅलन्समुळे का कशामुळे नाही पेनमुळे ते असं तिथे काय होतं AVNमध्ये AVN म्हणजे काय सांगा. एव्हॅस्क्युलर नेक्रो त्या वर्डचा अर्थ आहे एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस. एव्हॅस्क्युलर म्हणजे तिथला ब्लड सप्लाय जातोय आणि त्याचं कारण काय तिथलं जे सॉफ्ट म्हणजे हार्ड बोन आणि सॉफ्ट बोन आहे तर हार्ड बोन तसंच आहे त्याच्यावर वंगण आहे. सॉफ्ट बोन ह्या कोविड आणि अल्कोहॉल आणि या गोष्टींनी खाल्लं होतं आणि मग काय होतं सॉफ्ट बोन हे 24 डेजमध्ये 32 डेजमध्ये बनत राहतं आणि ॲब्झॉर्ब होत राहतं बनत राहतं. तर ती प्रोसेस बंद होते. तिथे खडे निर्माण होतात किंवा ते कोलॅप्स व्हायला लागतं. जेव्हा सॉफ्ट बोन कोलॅप्स होतं हार्ड बोन कोलॅप्सेस आणि हे चेंजेस अँड दीज पीपल कम फॉर रिप्लेसमेंट्स अँड ऑल. पण अर्ली स्टेजेसमध्ये ही लोकं जर आम्हाला सस्पेक्ट झालं की ह्यांना AVN आहे तर वी आज अ हिस्ट्री वॅक्सिन घेतलं आहे का किती दिवसापासून पेन आहे सर 15 दिवसात येतं आहे वी जस्ट गेट एन MRI डन ऑफ द हिप. आणि त्यामध्ये इफ 0 आणि फर्स्ट स्टेजला जेव्हा AVN आहे आजकाल आम्ही स्टेम सेल्स रिडेव्हलप करतो आहे त्याला ऑस्ग्रो प्रोसिजर्स म्हणतात. आजकाल ऑस्टिओब्लास्ट जे बोन फॉर्मिंग सेल्स आहेत ते स्टेम सेल थेरपीज आर अवेलेबल ज्यांनी ते हिप वाचू शकतो. पण सॅडली व्हॉट हॅपन्स इज सेल्फ मेडिकेशन इंडियामध्ये रॅम्पंट आहे बिकॉज आपल्याकडे नॉन प्रिस्क्राईब ड्रग्स पण मिळतात आणि आय हॅव सीन पीपल टेकिंग नॉन प्रिस्क्राईब ड्रग्स और आय एम नॉट अगेन्स्ट एनी थेरपी और आयुर्वेदा और समथिंग स्टिरॉइड्स घेत आहेत अननोईंगली घेत आहेत नोईंगली घेत आहेत अँड दे एंड अप बिकॉज ऑफ अ फिअर ऑफ सर्जरी की हिप आणि नी रिप्लेसमेंट आता मॉर्बिड राहिलं आणि त्याच्यावर आपण आज तोच विषय आहे की ती फिअर जी कॉमन मॅनला आहे की ऑपरेशन हा जो शब्द आहे हा खूप वजनदार शब्द आहे. ते ऑपरेशन आता त्याच लेवलला राहिलं आहे का तेवढंच मॉर्बिड राहिलं आहे का की ऑपरेशन हे मला काही मोठ्या ह्याच्यातनं दिव्यातनं जावं लागणार नाही का. तर आता ते दिव्य सुपर स्मूथ झालं आहेत त्यासाठी आता मॉडर्न टेक्नॉलॉजीज आल्या आहेत रोबोज आलेले आहेत की होल एक्सपिरियन्स इज सो स्मूथ की एक हिप रिप्लेसमेंट और अ नी रिप्लेसमेंट एका डेंटल प्रोसिजर एवढं सुसज्ज आणि स्मूथ झालं आहे विच इज अनबिलिव्हेबल. बट यू हॅव टू चूज द राईट. जसं तुम्ही एक राईट गुरु शोधता तुम्ही एक राईट माणूस शोधला पाहिजे ज्याला ते करता येतं. सो आय ऑलवेज कम्पेअर इट विथ द अँजिओप्लास्टी और हिप ओपन हार्ट. अटॅकच्या आधी आलात एका जमाना होता कोणी अँजिओप्लास्टी करायचं नाही आणि एक जमाना होता सगळे ओपन हार्ट सर्जरी करायचे. पण आता ओपन हार्ट सर्जरी वर्सेस अँजिओप्लास्टीचे तुम्ही बघा नॅचरल ठेवणं
की आता जो मॉडर्न मेडिसिनचा जो फोकस आमचा आहे की टू कीप एव्हरीथिंग नॅचरल, जेवढं आहे ते प्रिझर्व करायचं. प्रिझर्व करा. तुम्ही वेळेत या तर इट विल बी अ डिफरंट मिरेकल. अँड तुम्ही वेन इट कम्प्लिटली डिस्ट्रॉय करून याल तेव्हा मग हे रोबोज आणि ह्या टेक वापरता येत नाही. सो वील हॅव टू गो द कन्व्हेन्शनल वे. आणि त्याच्यावर आपण विल बी डिस्कसिंग मोर ऑन दॅट की हे काय आहे बाबा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.